हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसमधला पुढचा आर्टिकल पाहणार आहोत. यापूर्वी एकच लेक्चर झालेलं आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस या टॉपिकमध्ये. त्यामध्ये आपण स्टेट्स ऑफ मॅटर पाहिलेले आहेत. बॉयल्स लॉ, गॅस लॉ आणि ये-लुसास लॉ या तीन लॉजच्या डेफिनेशन्स फॉर्म्युले विचारात घेतलेले आहेत. त्या तिघांना रिलेटेड आपण आयडियल गॅस इक्वेशनचा फॉर्म्युला तयार केलेला आहे. आणि अतिशय इम्पॉर्टंट म्हणजे प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस मॉलिक्युल हा महत्त्वाचा फॉर्म्युला आपण तयार केलेला आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण गॅस मॉलिक्युलचं RMS स्पीड फाइंड आउट करायचं आहे. रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी किंवा रूट मीन स्क्वेअर स्पीड चा फॉर्म्युला तयार करायचा आहे. आणि ते फॉर्म्युला तयार करण्यासाठी आपल्याला जे लास्ट टाइम आपण प्रेशरचं जे इक्वेशन घेतलेलं आहे, प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस मॉलिक्युल, त्याचाच यूज करायचा आहे. तो जो आपला फॉर्म्युला आलेला आहे प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस मॉलिक्युल, फॉर्म्युला P इज इक्वल टू, फॉर्म्युला आपला असा आलेला आहे 1/3 कॅपिटल N बाय व्ही आणि व्हेलॉसिटी व्ही बारचा काय म्हटलेला आहे, स्क्वेअर असं म्हटलेलं आहे. हा व्हॉल्यूम असणार आहे, हे स्पीड असणार आहे, हे प्रेशर असणार आहे. त्याच्या पुढच्या स्टेपला जर आपण गेलो तर हे जर व्ही इकडच्या बाजूला आपण घेतलं तर इक्वेशन आपल्याला मिळणार आहे PV इज इक्वल टू 1/3 N आणि व्ही बारचा स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपला तयार होईल. पण यामध्ये आपल्याला व्ही बार स्क्वेअर याचं रिलेशन आपण परत तयार करू शकतो. व्ही बार स्क्वेअर इज इक्वल टू थ्राइस PV डिवायडेड बाय, तर इथं एक M आपलं शिल्लक राहिलेला आहे, M ॲज इट इज, इथं N आणि M राहील. But our ideal gas equation states that PV equal to nRT. आपला आयडियल गॅस इक्वेशन आहे. हा जर PV ची जी किंमत आहे तर इथं पुटअप केली तर पुढच्या स्टेपला आपण असं लिहू शकेल, 3 हे तसंच राहणार आहे. PV इज नथिंग बट nRT बाय N आणि M अगेन इक्वल टू, 3 तसंच राहते. हा जो काय स्मॉल n असणार आहे, दिस इज नथिंग बट मास ऑफ द गॅस डिवायडेड बाय मोलर मास. त्याचा फॉर्म्युला आहे N/NA N2. हा R तसाच राहणार आहे, T तसाच राहणार आहे आणि Nm ॲज इट इज परत तसंच. N ला N कॅन्सल केलं, हा जो काय M इंटू NA आहे त्यालाच आपण MO म्हटलेला आहे, दॅट इज द मोलर मास. म्हणजे पुढच्या स्टेपला आपण थ्राइस तसंच राहील, RT ॲज इट इज राहणार आहे, म्हणजे NN गेट्स कॅन्सल आणि ह्या दोघांचा जो गुणाकार आहे दॅट इज नथिंग बट द मोलर मास M0 किंवा M0. और फॉर्म्युला बिकम्स M0. इकडे जे असणार आहे ते व्ही बारचा स्क्वेअर असणार आहे. हा स्क्वेअर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे. याचं जर स्क्वेअर रूट टाकलं तर आपल्याला जे मिळणार आहे दॅट इज नथिंग बट रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. म्हणजे याला जर आपण अंडर रूट घेतलं तर फायनल फॉर्म्युला जो आपला असणार आहे इकडच्याचं स्क्वेअर रूट नथिंग बट VRMS. Our last step becomes VRMS is nothing but under root मध्ये thrice RT by M0. So this is the formula for the RMS speed or RMS velocity of the gas molecule. म्हणजे जो काय क्युबिक कंटेनर दिलेला आहे, क्युबिक कंटेनर मध्ये जो काय गॅस फिल केलेला आयडियल गॅस नसतो, आपण रिअल गॅसचा यूज करत असतो. त्या रिअल गॅसचं जे काय स्पीड असणार आहे रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी दॅट इज गिव्हन बाय स्क्वेअर रूट मध्ये थ्राइस RT बाय M0.
आर हा युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे, टी हे गॅसचं ॲब्सोल्यूट टेम्परेचर असणार आहे, आणि एम नॉट जे आहे दॅट इज द मोलर मास. यावरून आपण अजून एक फॉर्म्युला तयार करू शकतो. आर आणि एम झिरो जर कॉन्स्टंट असेल, वी कॅन राईट व्ही डायरेक्टली स्क्वेअर रूटमध्ये कॅपिटल टी दॅट इज द व्ही आर एम एस. व्ही आर एम एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ द ॲब्सोल्यूट टेम्परेचर. त्याच्या नोट्स आहेत, नोट्स तुम्हाला स्वतः आता प्रिपेअर केल्या पाहिजेत, किंवा झूमचे जे आपले लेक्चर्स आहेत त्याच्यामध्ये नोट्स या तुम्हाला PDF रूपानं दिलेल्या आहेत, त्या बघा, किंवा या व्हिडिओवरून तुम्ही या नोट्स परत तयार करू शकता. दिस अबाउट द RMS स्पीड ऑफ द गॅस मॉलिक्यूल. याच्यामध्ये दुसरा जो पार्ट आहे ते म्हणजे रिलेशन बिटवीन कायनेटिक एनर्जी आणि ॲब्सोल्यूट टेम्परेचर. जो काही गॅस मॉलिक्यूल आहे त्या गॅस मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी आणि त्या मॉलिक्यूलचं टेम्परेचर यांच्यामधलं आपल्याला रिलेशन द्यायचं आहे. इथं परत आपल्याला काय यूज करायचं आहे की प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस मॉलिक्यूलच्या इक्वेशनचा यूज करायचं आहे. दॅट मीन्स आवर स्टँडर्ड इक्वेशन फॉर द प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस मॉलिक्यूल इज नथिंग बट 1/3 कॅपिटल एन कॅपिटल व्ही स्मॉल एम आणि बारचा स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपला आहे. तर याच्यामध्ये आपण 2 न मल्टिप्लाय करायचं आणि 2 न डिवाइड करायचं, म्हणजे 2/3 झालं. एन तसाच राहणार आहे, व्ही तसंच राहणार आहे. हे 2 काढून टाकण्यासाठी इथं परत आपण 1/2 न मल्टिप्लाय केलेलं आहे, आणि एम व्ही बार स्क्वेअर हा तसाच राहणार आहे. हा टोटल फॉर्म्युल्यामध्ये हा जो एवढा पोर्शन दिसतो दिस इज नथिंग बट द कायनेटिक एनर्जी. सगळ्या मॉलिक्यूलचा जर आपण विचार केला तर ते टोटल कायनेटिक एनर्जी असेल. म्हणजे पुढच्या स्टेपला आपण डायरेक्टली लिहू शकतो 2/3 हा पार्ट पुढे गेलेला आहे, इथं 1/v असणारच आहे, आणि टोटल कायनेटिक एनर्जी काय असणार आहे E. हे जर v आपण या साईडला घेतलं तर फॉर्म्युला मिळतोय PV इक्वल टू 2/3 आणि E. याच्यावरून आपण असे लिहू शकता E इज इक्वल टू 3/2 होणार आहे. 3/2 आणि काय असणार आहे PV असणार आहे. हा आपला फॉर्म्युला झाला कायनेटिक एनर्जीचा. इथं आपण पुढे सबस्टिट्यूशन पण करू शकतो. हे 3/2 तसंच राहणार आहे. PV बरोबर NRT आपल्याला माहित आहे, ते पुटअप केलेलं आहे. परत आपण स्मॉल एन ची किंमत पण पुटअप केलेलं आहे. टोटल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 3/2. हा जो स्मॉल एन आहे, स्मॉल एन इज नथिंग बट कॅपिटल एन आणि परत NA. राहिलेला जो पार्ट आहे तो म्हणजे R आणि T अगेन इक्वल टू. आता इथं हा जो काय भाग आहे याला आपण KB किंवा बोल्ट्झमन कॉन्स्टंट असं नाव टाकणार आहे. हे 3/2 N तसाच राहणार आहे, KB आणि T. दिस इज द रिलेशन बिटवीन कायनेटिक एनर्जी ऑफ द गॅस मॉलिक्युल्स अँड their absolute temperature is equal to 3/2 N KB आणि T. हा आपला फॉर्म्युला असणार आहे, तो रिलेशन बिटवीन कायनेटिक एनर्जी अँड ॲब्सोल्यूट टेम्परेचर. याचे 2-3 पॉईंट आपण विचारात घेतलेले आहेत. हे सगळे प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस मॉलिक्यूलचं जे आर्टिकल आहे त्याचा जो आपण फॉर्म्युला तयार केलेला आहे त्यालाच रिलेटेड असणार आहे. त्या आर्टिकल नंतर अतिशय इम्पॉर्टंट जो भाग आहे तो म्हणजे डिग्रीज ऑफ फ्रीडम. थोडासा पार्ट थेरॉटिकल आहे. डिग्री ऑफ फ्रीडम शॉर्ट फॉर्म मध्ये आपण DOF असं म्हणतो. तर डेफिनेशन्स काय पाहायचे डिग्री ऑफ फ्रीडमची, थेरॉटिकल आहे. डिग्रीज ऑफ फ्रीडम ऑफ अ सिस्टीम, एक सिस्टीम घेतलेल्या त्या सिस्टीमचा डिग्री ऑफ फ्रीडम आर डिफाइन्ड ॲज दी टोटल नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स or independent variables quantities required to describe the position and configuration of the system. इथं डिग्री ऑफ फ्रीडमचे 3 प्रकार दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला जो पॉइंट आहे, पहिला जो प्रकार आहे दॅट इज द ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम लिनियरली सिंगल ॲक्सिसचा यूज असेल. Second one is the rotational degree of freedom. आणि तिसरा जो प्रकार आहे
that is the vibrational degree of freedom. हे 3 डिग्री ऑफ फ्रीडम आहेत. त्यातलं जे जनरल रिलेशन आहे, that general relation is given by F is equal to, F means degree of freedom, F is equal to thrice A minus B. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. यामध्ये A आणि B चं आपल्याला मिनिंग विचारात घ्यायचं आहे. A means number of independent particles. इंडिपेंडंट पार्टिकल्स किती आहे त्याला A म्हटलेलं आहे. आणि B means number of independent restrictions. आता ह्या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने आपल्याला डिग्रीज ऑफ फ्रीडमच्या व्हॅल्यूज काढता येतात. तत्पूर्वी आपण एक 2-3 डेफिनेशन्स विचारात घेऊया. म्हणजे पहिली जी आपली डेफिनेशन असणार आहे ते म्हणजे मोनो ॲटॉमिक गॅसेस. 3 प्रकारच्या गॅसेसचा विचार आपल्याला इथं करायचा आहे. पहिला जो आहे दॅट इज द मोनो ॲटॉमिक गॅस. मोनो ॲटॉमिक गॅस, डायॲटॉमिक गॅस आणि ट्रायॲटॉमिक गॅस हे 3 टाईप आहेत. स्टार्टिंगला मी मोनो ॲटॉमिक गॅसची डेफिनेशन रीड करतो. मॉलिक्यूल ऑफ ए मोनो ॲटॉमिक गॅस कॅन मूव्ह इन एनी डिरेक्शन इन स्पेस. कुठल्या दिशेला ते मूव्ह होत असतं. सो इट कॅन हॅव 3 इंडिपेंडंट मोशन. 3 इंडिपेंडन्स मोशन्स आहेत. याचा अर्थ त्याला 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे. म्हणजे मोनो ॲटॉमिक गॅसचा जर आपण विचार केला त्याला डिग्री ऑफ फ्रीडम ह्या काय असणार आहेत 3 असणार आहे. दुसरा जो गॅसचा पार्ट आहे दॅट इज द डायॲटॉमिक गॅस. तर याची डेफिनेशन काय त्या पार्ट डायॲटॉमिकची. Molecule of atomic gas are made up of 2 atoms joined rigidly to one another through the bond. This cannot only move bodily but also about one of the 3 coordinate axes. However, its moment of inertia about the axis joining the 2 atoms is negligible. Hence, it can have only 2 rotational motions. Thus, diatomic molecules has 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम. या डायॲटॉमिक गॅसचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये 5 डिग्री ऑफ फ्रीडम आहेत. 5 डिग्रीज ऑफ फ्रीडम. आणि त्या 5 जे काही कॉम्बिनेशन असणार आहे ते 3 + 2 असेल. 3 हा ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम असणार आहे आणि 2 ह्या काय असणार आहे रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम असणार आहे. जे डायॲटॉमिक गॅसच्या बाबतीत 5 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत. मोनो ॲटॉमिकच्या बाबतीत 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत. तर यातला जो पुढचा पार्ट आहे तो म्हणजे ट्रायॲटॉमिक गॅस. 3 पद्धतीत तिसरं ट्रायॲटॉमिक गॅस. त्याचं मिनिंग काय पार्ट ट्रायॲटॉमिक गॅसचं. अ नॉन लिनियर मॉलिक्यूल कॅन रोटेट अबाउट any 3 coordinate axes. Hence it has 6 degree of freedom. 6 डिग्री ऑफ फ्रीडम आहे. डिग्री ऑफ फ्रीडम कशासाठी ट्रायॲटॉमिक साठी. त्यामध्ये 3 ज्या आहेत त्या ट्रान्सलेशनल असणार आहेत. 3 ज्या आहेत त्या रोटेशनल मध्ये असणार आहेत. इथं ए ची किंमत 3 असणार आहे. बी ची किंमत पण 3 असणार आहे. आपला जो स्टँडर्ड फॉर्म्युला डिग्री ऑफ फ्रीडम काढण्याचा दॅट इज F इज इक्वल टू थ्राइस A मायनस B. हे जर आपण इथं पुटअप केल्या किमती ते 3 तसंच राहणार आहे. ए ची किंमत आपण 3 घेतलेली आहे. बी ची किंमत 3 घेतलेली आहे. 3 × 9 = 3. म्हणजे आन्सर आपलं 9 - 3 इज इक्वल टू 6 राहणार आहे. त्यामध्ये तुम्ही फक्त डिग्री ऑफ फ्रीडमच्या व्हॅल्यूज मोस्टली लक्षात ठेवा. डेफिनेशन जरा कव्हर करायचा प्रयत्न करा. मोनो ॲटॉमिक गॅस असेल त्याला 3 डिग्री ऑफ फ्रीडम आहेत. डायॲटॉमिक गॅस असेल तर त्याला 5 डिग्रीज ऑफ फ्रीडम असणार आहेत. आणि ट्रायॲटॉमिक गॅस असेल त्याच्यामध्ये आपण 6 डिग्रीज ऑफ फ्रीडमचा विचार केलेला आहे. तर या पॉईंटमध्ये व्हिडिओमध्ये आपण
जे लास्ट टाइम जे आपण प्रेशरचं जे इक्वेशन घेतलेलं होतं, प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस मॉलिक्यूल, त्या प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस मॉलिक्यूलचं जे इक्वेशन आपण डेरिव्हेशन तयार केलेलं होतं मोठं, आणि तो जो काही फॉर्म्युला विचारात घेतला होता, त्या फॉर्म्युल्याला रिलेटेड RMS व्हेलॉसिटीचा एक फॉर्म्युला तयार केला, थ्राइस RT बाय m0, आणि रिलेशन बिटवीन कायनेटिक एनर्जी आणि टेम्परेचर ऑफ द बॉडी, हे 2 पॉईंट घेतले, सब पॉईंट होते. आणि त्याच्यानंतर आपण एक 2-3 डेफिनेशन्स घेतल्या. त्यामध्ये डिग्री ऑफ फ्रीडममध्ये मोनोअटॉमिक गॅसेस, डायअटॉमिक गॅसेस, ट्रायअटॉमिक गॅसेस आणि त्यांच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम. ठीक आहे, आपण आज इथंच थांबूया, पुढच्या वेळेस पुढचा पार्ट कव्हर करूया.